कथा नागपंचमीची। आज नागपंचमी आहे आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला नागपंचमीच्या 2 कथा सांगणार आहे। शिवाय नागपंचमीला बहीण भावासाठी उपास का करतात ते देखील सांगणार आहे। प्राचीन काळात एका व्यापाऱ्याला 7 मुले होती। 7ही मुलांची लग्न झालेली होती आणि त्या व्यापाऱ्याच्या 6 सुनांना भाऊ होते, पण 7व्या सुनेला मात्र कोणीच भाऊ नव्हता। त्याची ती लहान सून खूप हुशार आणि चारित्र्यवान होती। एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेनं घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची माकडी केली आणि ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं खुरपं घेऊन निघाल्या। माती खोदण्यासाठी त्या जंगलात गेल्या। तेवढ्यात तिकडून एक नाग त्यांना जाताना दिसला। मोठ्या सुनेनं लगेचच त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले। तेवढ्यात लहान सुनेनं तिला अडवले। त्या मुक्या प्राण्याला मारू नका, तो निष्पाप आहे असं तिने सांगितलं आणि हे ऐकून मोठी सून रागाने तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला। तेव्हा लहान सुनेनं नागाला जाऊन सांगितलं, तुम्ही इथे थांबा, मी थोड्याच वेळात परत येते, इथून कुठेही जाऊ नका। आणि असे म्हणून सर्वजणी माती घेऊन तिथून घरी गेल्या। परंतु त्यानंतर कामात अडकल्यामुळे लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितलं आहे। तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या स्थानावरती पोहोचली जिथे तिने नागाला थांबायला सांगितले होते। नागदेव मात्र तिथेच बसलेले होते। नागाने रागाने तिला डवसण्याचा प्रयत्न केला आणि ते बघून ती प्रणाम करून म्हणाली, बंधुराया, मला माफ करा। तेव्हा तो नाग तिला म्हणाला, तू मला बंधू म्हटले आहेस म्हणून मी तुला सोडून देतो, अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो। तेव्हा तिने नागाची मनापासून क्षमा मागितली। तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आणि मी तुझा भाऊ, माग तुला काय हवे आहे ते, असे नाग तिला म्हणाला। तेव्हा ती देखील आनंदाने हात जोडून म्हणाली, माझा देखील कुणी भाऊ नव्हता, तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला। काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला। माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं आणि त्यावेळी घरचे मात्र नकार देतात। हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात, पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो आणि त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो। आता वाटेत तिला तो सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानला आहेस आणि त्यामुळे घाबरू नको। वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझे शेपूट पकड। तिनेही त्याचप्रमाणे केलं आणि ती त्याच्या घरी पोहोचली। तिथलं धन ऐश्वर्य बघून ती आश्चर्यचकित झाली। तिथे ती आनंदात राहू लागली आणि एक दिवस त्या नागाच्या आईनं तिला सांगितलं की मी एका कामाने बाहेर जात आहे, तू आपल्या भावांना गार दूध देशील। तिला मात्र हे लक्षात राहिलं नाही आणि तिने गरम दूध त्या नागांना पाजलं आणि त्यामुळे त्या नागांचं तोंड पोळे आणि त्यामुळे नागांची आई आता फार रागवली, पण नागाच्या समजावण्याने ती शांत झाली। तेव्हा नाग म्हणाला, बहिणीला आता तिच्या घरी पोचवून द्यायला पाहिजे। त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने, चांदी, हिरे, माणिके, कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले। तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला, तिचा जळफळाट झाला आणि ती म्हणाली, तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे, तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवं। मोठ्या सुनेने हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या आणि त्या मोठ्या सुनेनं झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला। एकदा लहान सुनेला नागानं एक सुंदर हिरे माणिकाचा हार दिला, ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोचली। तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे। राजानं फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या। धनिकाने घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला। त्या सुनेला यामुळे फार दुःख झालं। तिने नागाला प्रार्थना केली, राणीनं माझा हार हिसकावून घेतला आहे, तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हार राणीच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो नाग बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत तो हिरे माणिकांचा हार होईल। नागाने तसंच केलं आणि तो हार राणीनं गळ्यात घातल्यावरती त्याचा नाग झाला आणि राणी जोरात जोरात किंचाळून रडू लागली आणि ते बघून त्या सुनेला राजानं ताबडतोब बोलावून घेतलं। धनी सुनेला घेऊन राजा दरबारामध्ये हजर झाला आणि राजाने तिला विचारलं की तू काय जादू केली आहेस, खरं सांग, नाहीतर तुला शिक्षा करेल। तेव्हा सून म्हणाली, महाराज मला माफ करा, पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणिकाचा असतो आणि इतरांच्या गळ्यात नाग बनतो।
राजानं हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं, आता घालून दाखव. आणि तिने तो हार घालताच तो हिरेमाणिकाचा झाला. आणि हे बघून राजाला तिच्या बोलण्यावरती विश्वासच बसला आणि त्यानं खूप आनंदी होऊन तिला अधिक सुवर्ण मुद्रा दिल्या. आता सून घरी परत आली आणि हे सर्व धन बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली. तिने मग लहान सुनेच्या पतीला सांगितले, तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे, ती कुठून हे धन सर्व आणते हे तिला विचार. त्याप्रमाणे तिच्या पतीने तिला विचारलं, हे धन तू कुठून आणत आहेस? तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले आणि त्यावेळी नाग तेथे प्रकट झाला आणि त्यांनी सांगितले की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन. ही माझी बहीण आहे. आणि हे ऐकून लहान सुनेचा पती आनंदित झाला. त्यानं नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला आणि त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. तेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात. आता या आख्यायिकेप्रमाणे अजून एक आख्यायिका प्रचलित आहे की नागपंचमी का बनवली जाते. आता या सर्व आख्यायिका पुरातन काळातील आहेत. बघा, दुसरी आख्यायिका अशी आहे की फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. त्यावेळी श्रावण मास चालू होता आणि तो दिवस नागपंचमीचा होता. शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात आला. आपलं शेत नांगरायला सुरुवात केली. नागाची बिळं मातीच्या खाली असल्यामुळे त्याला ती बीळ दिसलं नाही आणि नांगरता नांगरता नांगर त्या बिळावरती गेला. त्या बिळामध्ये नागाची छोटी छोटी पिल्लं होती. त्यांना तो नांगराचा फाळ लागला आणि ती लहान असल्यामुळे लगेचच मेली. शेतकऱ्याच्या हे लक्षात आलं नाही. तो आपलं शेत नांगरून निघून गेला. शेतकरी गेल्यानंतर काही वेळानं नागिन तेथे आली. शेत नांगरल्यामुळे तिला तिचं वारूळ दिसत नव्हतं आणि आपली पिल्लंही ती आपली वारूळ शोधू लागली. पण तिला तिथे वारूळही दिसत नाही आणि पिल्लंही नाही. तिला एका बाजूला नांगर दिसला आणि त्या नांगराला रक्त लागलेलं होतं. तेव्हा मात्र तिला कळालं की या नांगरामुळे माझी पिल्लं मेली. तिच्या मनामध्ये राग आला. ज्याप्रमाणे त्या नांगरामुळे शेतकऱ्यानं तिला निर्वश केलं होतं त्याप्रमाणे तिने शेतकऱ्याला निर्वश करायचं ठरवलं. रागातच ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला तिने दंश केला आणि त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा आणि म्हणून ती नागिन निघाली ज्या गावी मुलगी दिली होती. त्या ठिकाणी ती आली. ती तिच्या घरात शिरली पण तिने समोर जे पाहिले त्यामुळे ती अगदी स्तब्ध झाली. त्या मुलीने पाटावर 9 नागकुळे काढली होती. त्यांची ती पूजा करत होती. दुधाचा नैवेद्य दाखवला होता. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या. मोठ्या आनंदाने पूजा ती करत होती आणि हे पाहून ती नागिन संतुष्ट झाली. तिने नैवेद्याचं दूध पिलं आणि समाधानी झाली. चंदनात आनंदाने लोळली. शेतकऱ्याची मुलगी प्रार्थना करत होती. हे सर्व पाहून त्या नागिनीला आपण केलेल्या कृत्याचं वाईट वाटलं. तिने विचार केला की ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वेश केला, हे चांगलं नाही. ती नागिन तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने तिच्या वडिलांच्या पूर्ण कुळाला पुन्हा जिवंत केलं. अशी ही नागपंचमीची दुसरी कथा होती. तर श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे. आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे. पाटावरती हळद चंदनानं नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढावी. त्यांची पूजा करून त्यांना लाह्या, दूध, आघाडा, दुर्वा वाहून त्यांची पूजा करावी. नागदेवांची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीचे पुरणाची धिंड करून नैवेद्य दाखवावा. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यापासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची धिंड तयार केली जाते. नागपंचमीचे नियम. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवरती तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खंदू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.